त्यात ताईचा चहा पाणी आहे परवा पण चाललो भाजीला आज. निघलोय आपण आता जाण्यासाठी पनवेलला चाललो आपण भाजी मार्केटला. बघू शकता भाजी आणायला आलोय मार्केटमध्ये. होऊ शकता पनवेलचा भाजी मार्केट खूपच मोठा असा मार्केट आहे. या आपल्याला काही फंक्शन वगैरे असेल तर आपण भाजी घेऊन जाऊ शकता इथून. गाडी कारण की आपल्याला जास्त सामान घेता येणार नाही. एकदम अर्धा सामान आपण खूप गर्दी आहे मार्केटमध्ये. पाहू शकता इकडं मेन मार्केट आहे. खूप मोठा मार्केट आहे पनवेलचा भाजी मार्केट. आलेली आपली भाजी वगैरे घेऊन. आता उरलेल्या वस्तू आहेत 2-3 आपल्या काके घेऊन येत मागून. आपण तोपर्यंत गाडीत वेट करू त्यांचं. नंतर आपल्या काके आल्यात. खूपच वेळ गेला आपल्या काक्यांनी. पुढच्यावरची ट्रॅफिक बघावं बाबा कधी कमी व्हायची ट्रॅफिक. आता जातोय कॉलेजला गाडी घेऊन. पाहू शकता भाई थांबला आपल्या शकता. हे आपला लवकर आलेला आहे कॉलेजला. मित्रा बिल्डर आलाय. बिल्डर बघू शकता. रिव्हिजन करू छोटा छत्री किंग ग्रुप मॅन अध्यक्ष साहिल अडप वगैरे झालेले आहेत आपले. आपण आलो क्रिकेट खेळायला. बघू शकता बॉल आता प्रॅक्टिसला आपल्या भाईसोबत कारण की आम्हाला ग्राउंड नाही वगैरे झाले. आपण चाललोय जिम मधून घरी. आपलं जरा बोर्डाचं सामान घ्यायचे म्हणून आलो आपण. जरा सामान न्यायला. विसरलो दुकानात ब्लॉक काढायला. चालू आहे तर घरी. खतरनाक रोड आहे मयान रोड. आपल्या ताईचा तिलक सेरेमनी उद्या. बघू शकता या ताईचा आपल्या उद्या तिलक सेरेमनी. खूपच खुशी आहे तोंडावर. इतनी खुशी तिची आई ही आहे. मार्केटला गेलेले. मॉर्निंग भावांनो, आपण उठलो आता सकाळी 3 वाजता. तर आपण चाललोय मच्छी आणायला करंजा चेट्टीवर. मी माझे पप्पा आणि मम्मी. तर आपल्या ताईचा आज तिलक सेरेमनी आहे तर आपण चाललो आज मच्छी आणायला. बघू शकता पूर्ण काळोख आहे. आपण आता निघतोय. निघतो आता आपण पप्पा मम्मी आणि मी. डायरेक्ट भेटू तुम्हाला मच्छी मार्केटला. डायरेक्ट जेट्टीवर. डिझेल टाकायला थांबलोय. आपण जेट्टीवर करंजा जेट्टीवर पाहू शकता. ओटी वगैरे हा पूर्ण मार्केटच आहे. मच्छी मार्केट. करंजा गावातून डायरेक्ट जेट्टीवर यायचं आहे तुम्हाला. जर मच्छी हवी असेल तर ओटीच बोटी आहे तिथं. बघू शकता मच्छी किती आहे. मच्छी माकली वगैरे खूप आहे. आपण आलो महिन्याला मच्छी येतं. माकल्या
लिलाव होतोय बघा इथं मच्छीचा. आम्ही आलोय करेक्ट 4 वाजले होता. कसा डायरेक्ट इथला माल येतोय आणि डायरेक्ट सेल होतोय. सर्व मोठी करंजा जेटीवर बघू शकता किती मोठे मोठे मासे आहेत. मोठा मावरा येते निवडतायत वेगवेगळ्या करतायत. आत पहिला दिले आता आईजवळ. त्याची पीस पडते मावशी. आता जातो आपण घरी. आपली मच्छी वगैरे घेऊन झाले. घरी आपण आता उरणवरून आलो आपण तर जस्ट घरी. आता झोपू जरा 1-2 तास. आणि अजून आपल्याला केस कापायला पण जायचंय तर थोडा वेळ जाऊ केस कापायला. थोडा वेळ झोपू. आता केस कापायला आपण येऊ. केस कापू आता दिसतोय का ना आपण चिकना. सर्व जेवणाची तयारी चालू आहे आपलं. सगळं कडा नॉनव्हेज. सर्व डेकोरेशन वगैरे झालेलं आहे बघू शकता. ताई बघू शकता पावशेर मेकअप टाकलाय. भाऊ रेडी झाले. तसं काय यांनाच बघायला पूर येणार आहे. भाऊ आलेलं आहेत आपलं बघू शकता. कोण्यांना देण्याच्या ऐवजी स्वतःच खायत बसलेत बघू शकता. हा भाऊ देखा आपने लापरवाही का नतीजा है. असलं भाऊ तर पाहुणे आहेत पाहुणी बघा. तयारी करून आले तर बोलतो ब्लॉग मध्ये घ्या. लातो कशाला आता मम्मी. पाहुणे तर आंबच राहिली. हीच खायचं म्हटलंय. बाईची पोर त्या लास्टच वहिनी एकदम बोलतात पोरीला नाही घेतलं का ब्लॉग मध्ये. एक आले शाबादची पाहुणी. सर्व रेडी झालेलं. मटन पुढे मच्छी चिकन करून रेडी झाली. सर्व भाजी वगैरे सगळी जेवतं तिथं मजबूत काम काढतील वाटतं. तर बघ किती दमलेत सगळी. आता नाही बाय. खूपच खुशी. आफ्टर काय ती तिलक सेरेमनीला मेकअप होती आणि आता बघा भूतीन दिसतंय. भूतीन तुम्ही नाही. तुम्ही काय किती दाखवलं तरी दुपारचा राहिलेला रात्री भागवतात. ए बाय किती भागवायचा. दुपारचा राहिलेला भागवता रात्रीच्याला. आता आपला ब्लॉग इथं आपण एंड करतोय आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर या ब्लॉगला आपल्या नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपलं चॅनल जरा वरती जरा चालू दे टॉपला. चला बाय गाईज. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.